स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक 6 किंवा 7 व्यक्तीमागे एक व्यक्ती करोडपती आहे. चला बघू त्यांचं 5 सूत्री धोरण आणि त्यापैकी आपण कुठल्या गोष्टींचा अवलंब करू शकतो. पहिलं, घर स्वतःचं घ्यायचं विकत का भाड्याने राहायचं? तर ते भाड्याने राहणं पसंत करतात. उदाहरणार्थ, आपण जर 50 लाखाचं घर आज घेतलं आणि लोन वगैरे सगळं कन्सिडर केलं तर 20 वर्षानंतर घराची किंमत असेल जवळपास 1.5 करोड रुपये. पण तेच 50 लाख जर आपण 12% कुठे गुंतवले तर त्याची किंमत असेल जवळपास 4 ते 5 करोड रुपये. दुसरं, ते बचत आणि गुंतवणुकीला एक प्रकारचा महत्त्वाचा खर्चच समजतात. तिसरं, इन्व्हेस्ट इन हाय व्हॅल्यू स्किल्स किंवा हाय इन्कम स्किल्स. चौथं, पेशन्स आणि लाँग टर्म गेम म्हणजे संयमाने दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणे. आणि पाचवं, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे जागतिक पातळीवरील ज्या गुंतवणुकीच्या संधी असतील त्यांचा फायदा घेणे किंवा इतर देशाचं नागरिकत्व घेणे आणि त्या देशामध्ये जे टॅक्स आणि इतर बेनिफिट्स असतील त्याचा फायदा घेणे.